नमस्कार, मी डॉक्टर अदिती काळमेघ. अभिवाचनाचे मर्म उलगडताना या आपल्या सिरीजमधला तिसरा भाग आता आपण पाहूया. आपल्या संहितेचा जो काही विषय असेल, व्यक्तिरेखेची जी काही मागणी असेल, त्याच्यानुसार आवाजामध्ये चढउतार व्हायला हवा. कधी आवाजामध्ये बदल, कधी शब्दांवरती जोर, जे आपण मागच्या वेळेला पाहिलेले, काही शब्द लांबवणे, काही शब्द तोडणे, योग्य ठिकाणी विराम म्हणजे पॉज, असं करत करत वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करायला हवा. पुढचा मुद्दा येतो अर्थपूर्ण विराम. एखाद्या ठिकाणचा अर्थपूर्ण विराम, ज्याला इंग्रजीमध्ये प्रेग्नंट पॉज असं म्हणतात, तो खूप महत्त्वाचा असतो, मोठा परिणाम साधून जातो. अर्थात तशा जागा प्रत्येक ठिकाणी असतील असं नाही, पण त्या आपल्या संहितेमध्ये आहेत का हे आधीच तपासून पाहायला हवं. आणि जर त्या असतील तर मग त्या वाचनामधून व्यक्त करायला हव्यात. हे आई, अहो असं काय करताय? हे सुरांनो, ही जी 3 उदाहरणं मी आत्ता म्हणून दाखवली, त्याच्यामध्ये संबोधन आहे, हाक आहे. ह्यामधून भावना, जवळीक, नात्याची खोली या गोष्टी कळत असतात. याचं भान वाचन करताना आपण राखायला हवं. आता होतं काय की आपण अभिवाचन करताना संहिता खूप वेळा वाचलेली असते, पण समोरची व्यक्ती मात्र ती पहिल्यांदाच ऐकत असते. हे आपल्या लक्षात ठेवायला हवं. आपण उच्चारलेला शब्द त्याला नीट कानावर पडून समजायला थोडासा अवकाश द्यायला हवा. त्याच्या आतच जर आपला शब्द बोलला गेला तर मग तो त्याच्या मेंदूमध्ये नीट रजिस्टरच होणार नाही. ह्याची जाणीव प्रत्येक वेळी ठेवायला हवी. मगाशी म्हटल्याप्रमाणे भाषा हा अभिवाचनाचा पाया आहे, आणि त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे शब्द. शब्द हे अर्थवाही असतात, पण ते निर्जीव असतात. त्यांना आपल्या वाचनामधून जिवंत करून त्यातला अर्थ अभिवाचक म्हणून आपण उलगडून दाखवत असतो, आणि असं करताना एक भावनिक आलेख निर्माण करत असतो. हे जेव्हा साध्य होतं तेव्हा अपेक्षित रसनिष्पत्ती होते. अभिवाचन रंजक होतं, जिवंत वाटू लागतं, आणि मग त्या अभिवाचनाला योग्य दाद मिळतेच. आपण जी काही संहिता निवडलेली असते तो नेमका कोणता साहित्य प्रकार आहे, त्याच्यामध्ये पात्र कोण आहेत, एक आहे का जास्त आहेत, ती पात्र कोणत्या भौगोलिक, आर्थिक, भाषिक स्तरामधली आहेत, त्यांचं वय काय आहे, शैक्षणिक पार्श्वभूमी काय असेल, याचा अंदाज अनेकदा संहिता वाचल्यानंतर आपल्याला येतो. त्याच्यानुसार आपलं अभिवाचन व्हायला हवं. एखादी कविता जेव्हा आपण अभिवाचन करत असतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. वाक्यम रसात्मकम काव्यम, म्हणजे कवितेच्या छोट्याशा ओळीमध्ये खूप मोठा आशय सामावलेला असतो. तो आशय नेमका व्यक्तीपर्यंत पोहोचवायला हवा अशी आपल्या काव्य वाचनाची लय हवी. मात्र हे भान ठेवायला हवं की त्या वाचनाच्या लयीमध्ये आपण स्वतःही हरवून जायला नको, आणि मग तो समोरचा व्यक्तीही हरवून जायला नको. असं जर झालं तर नेमका अर्थ पोचणारच नाही त्याच्यापर्यंत. म्हणजे बघा, छान किती दिसते फुलपाखरू, असं जर सादर केलं तर ते ऐकायला छान वाटेल, ती लय समोरच्या व्यक्तीच्या लक्षात राहील, पण आपला तो हेतूच नाहीये. छान किती दिसते फुलपाखरू असं जेव्हा आपण सादर करू तेव्हा त्याचा नेमका अर्थ पोहोचेल समोरच्या व्यक्तीपर्यंत, आणि आपला हेतू प्रेक्षकाची कविता पाठ व्हावी किंवा त्याच्या ती लक्षात राहावी हा मुळी नाहीच आहे. आपल्याला अर्थ पोहोचवायचा आहे हे ध्यानात ठेवायला हवं. कधी कधी काय होतं की काही कवितांची बघा गाणी झालेली असतात. असं जेव्हा झालेलं असतं तेव्हा ती कविता चालीत सादर करू नये. त्यामुळे होतं काय की समोरच्या व्यक्तीला मूळ गायक किंवा गायिका आठवायला लागतात, आणि मग त्यांच्या आवाजाशी आपली तुलना होते, आणि त्याच्यानुसार मत बनवलं जातं.
असतो, धोका असतो. म्हणून कविता गेय स्वरूपामध्ये सादर न करता फक्त तिचं अर्थवाही अभिवाचन करायचं आहे आपल्याला. जेव्हा एखाद्या संहितेमध्ये निवेदन आणि कविता या दोन्ही गोष्टी समाविष्ट असतात तेव्हा विशेष भान राखायला हवं. काय होतं की निवेदन कुठं सुरू झालं, कुठं संपलं, कविता कुठं सुरू झाली हे समोरच्या व्यक्तीला नीट लक्षात यायला हवं. निवेदन आणि कविता या दोन्हीच्या वाचनाची लय वेगवेगळी असावी. स्वरामध्ये किंचित फरक असावा. दोन्हीच्या मध्ये किंचितसा अर्थपूर्ण असं विराम असावा. कविता वाचून झाल्यानंतर पुढचं निवेदन सुरू होणार आहे की नाही, तेव्हा त्या निवेदन सुरू होण्यापूर्वी सुद्धा किंचितसा विराम असावा.